नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. पितृपक्षात मी कशी सेवा करते याविषयी आजचा व्हिडिओ आहे. अशी सेवा तुम्ही देखील करू शकता. पितरांची सेवा करायला नेहमी दक्षिण दिशेला आपलं तोंड करून बसायचं. पितरांना नमस्कार करून सेवा सुरू करायची. नित्य सेवा स्तोत्र मंत्र पुस्तकातील पितरांसाठी असलेले पितृस्तोत्र पाठ वाचायचे. मग नमन वाचून पितृतुष्टीकारक पितृस्तोत्र वाचायचे. या स्तोत्रांचे पठण करून झाल्यावर मी पितरांना नमस्कार करून त्यांना मोक्ष प्राप्त होण्यासाठी तसेच त्यांचा आशीर्वाद आपल्यासोबत राहण्यासाठी प्रार्थना करते. या दिवसांमध्ये पूजा अर्चना करायची नसते असे काही गैरसमज आहेत. या उलट आपण जास्तीत जास्त पूजा अर्चना, नित्यसेवा, पठण, श्रवण, स्तोत्र, मंत्र, नामस्मरण, ध्यान, जप हे सगळं केलं तर आपल्या पितरांना मोक्षाची प्राप्ती होते. मी दररोज माझी नित्याची सेवा करते, पूजा करते, त्या दिवसाची विशेष सेवा करते आणि शेवटी गुरूंना आणि ईश्वराला प्रार्थना करते की मी केलेल्या सेवेचे फळ माझ्या पितरांना मिळू दे, त्यांना मोक्षप्राप्ती होऊ दे आणि त्यांच्या आशीर्वादाने आमच्या आयुष्यातील सगळ्या वेदना, नकारात्मकता दूर जाऊ दे. अशा प्रकारे मी पितृपक्षात पितरांसाठी सेवा करते. नेहमीप्रमाणे स्वामींची आणि देवी देवतांची पूजा करते. कुठलेही गैरसमज मनात ठेवून आपण आपल्या ईश्वरापासून दूर जाता कामा नये. तर मनात कुठलीही अडी निर्माण झाल्यास जास्तीत जास्त सेवा करून मनातील नकारात्मक विचार दूर सारता येतात. असेच आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. धन्यवाद.